मिनटं बाकी. हॅपी बर्थडे. हे सगळ्यात मोठं सुरसुरीचा बॉक्स. ये कुठे निघायचंय काय निघायचं काहीच माहित नाही. फक्त तो बोलला की थोडं लवकर जाऊ तिथे. हे असतं यार, पावसाळ्यात जन्म घेणं म्हणजे सुख सुख. बेडूक अजून पोहोचलो नाही माथेरानला. नाही छत्र्यांची शॉपिंग चालू झाली. मॅडमांचा मूड थोडा ऑफ आहे, आपण ऑन करून देऊ. आपण कशासाठी? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. ती गाडी थोडी जरी मागे आली असेल ना, आम्ही सगळे 1 मिनिट बाकी, फक्त 1 मिनिट बाकी. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. उठा 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 उठा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. चल इकडे. चला इकडे आता. इकडे या इकडे या इकडे या. कसं आहे केक? मस्त. आता केक फू करायचं बरं का? तू करते. फू कर. 1 2 टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हे घे उडून टाकायचं. तुझ्यासाठी गिफ्ट. हा हे तुला कसं काय कळलं? पोमल मधूनच आणलंय काहीतरी. हे आपल्या सगळं माहिती आहे. हो, मला असं तर आत्ता इथूनच घेऊन टाक. अरे मी दरवेळेस पोमल मधून आणतो ना काही ना काही. बुगा करून राहिलं खूप. तो लाईट पाहिजे होता ना. थांब थांब अजून बाकी आहे. दर अजून एक. हे माझ्याकडून होतं. हे घे. हे सगळ्यात मोठं सुरसुरीचा बॉक्स. येस बरोबर बरोबर बरोबर. सुरसुंदरी नाही. सुतुंद्रीचा बॉक्स. काय कसलं सुरसुंदी कसला कसला बॉक्स? कसला बॉक्स? कसं आहे कसं आहे? अरे मस्त. बाबू तू इथे. कसं वाटलं? झालं बरं का बर्थडे आता? आता काही झोपून घ्यायचं. आता झोपून घ्यायचं गपचूप. हा झोपणारच आहे मी. काही नाही, उद्या रात्री डायरेक्ट हॉटेलला जायचं कोणत्या तरी. झाला बर्थडे. हा ते कुठलं मिनिमलिस्ट कोणता चालेल. कुठला यायचं तू कोणता? ये आवडला. कर बरं. कसं करतो तू? नाही नाही का देऊ हे. घे कर बरं. कसं करतो? लाव ना फुसफुस लाव. 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 कसं लावतो? ओ कंजूस. मी व्यवस्थित काढले ना, त्याच्यामध्ये कामात येतील आपल्याला नंतर. कधी? बाबूच्या बर्थडेला. माझ्या बर्थडेला. हा तुझ्या बर्थडेला. त्याच्यात सुद्धा किती खर्च होऊन जाईल. तुला माहिती आहे का एक मॅटर झालं होतं? ते सगळे गिफ्ट मी मागवले होते ना ऑनलाईन, ते सगळे कालच्या दिवशीच सगळे हे झाले होते, कॅन्सल होऊन गेले होते. मग काल संध्याकाळी माझं लकच भंगार आहे. मग काल रात्री मी ते सगळे परत ऑर्डर केले. मग ते एक्स्ट्रा प्राईम चार्जेस चाललं थोडी पण. माझी फेवरेट गोष्ट आहे. मला मेक मी बोल्डचं ती गोष्ट खूप दिवसापासून घ्यायची होती. तीपासून सांगत होती मला घ्यायचं आहे, आणि त्याने मला बर्थडेला गिफ्ट केलं. खूप छान वाटतंय मला. खूप 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 छान वाटतंय. थँक्यू. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर काल तुम्ही बघितलंच माझ्या फॅमिलीनी, माझ्या नवऱ्यानी, माझ्या बाने माझा बर्थडे खूप छान सेलिब्रेट केला रात्री.
आणि बर्थडे सेलिब्रेट झाला आणि त्यानंतर मग मला असं बोलला की चल बॅग पॅक कर, आपल्याला उद्या जायचं आहे. आता कुठे जायचं आहे, काय जायचं आहे मला अजून काहीच सांगितलं नाही आहे, फक्त बॅग पॅक कर एवढंच सांगितलं आहे. त्यानंतर आम्ही काही ब्लॉग घेतला नाही कारण पूर्ण पॅकिंगमध्ये वेळ जातो. 6 वाजता सुटलो आहे आम्ही कारण आम्हाला लवकर निघायचं आहे. आता कुठे निघायचं आहे, काय निघायचं काहीच माहीत नाही, फक्त तो बोलला की थोडं लवकर जाऊ तिथे. आता थोड्या वेळाने सांगेल तो, जाऊ द्या. म्हणजे 11 वाजता उठणारा माझं बाळ आज 6 वाजेपासून उठून बसला आहे. उठल्या म्हणतो मम्मा हॅपा हॅपा हॅपा, म्हणजे इतकं त्याला. आणि काल माझ्यापेक्षा एक्साइटमेंट त्याला इतकी होती, त्याला केक कापण्याची, त्याला बाकीच्या गोष्टींची एक्साइटमेंट खूप जास्त असते, म्हणून त्याच्याकडे बघून इतकं छान वाटत होतं. तर आता झाली मी रेडी, आता निघायचं आहे. लवकरच किती छान आहे ते. हे इन्स्टा किती बघितलंय मी आर्टिफिशियलला, मस्त. थँक्यू, मस्त. पण काल काय काल 3 दिले ना, मग आज एक बाकी होतो. खरं सांग ना, विसरून गेला. विसरून गेलो होतो. आपण कुठे चाललोय? सरप्राईज. अजून सुद्धा मला हा सांगत नाही कुठे चाललोय, पण गाडीत बसल्यावर मॅप तर लावणारच आहेत हे लोक. नाही माहिती आहे मला. पण यासाठी खूप थँक्यू 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 सो मच. ओरिजिनल फ्लॉवरपेक्षा मला आर्टिफिशियल फ्लॉवर जास्त आवडतात. आणि कायमस्वरूपी आपल्याजवळ राहील असं आहे हे. ते घेऊन चाललाय, काय चाललंय काहीच माहीत नाही आहे. सो क्लायमेट तर खूप मस्त आहे, खूप छान आहे, खूप फॉग आलाय, खूप फॉग आणि इतकं छान वाटतंय. पण आता बघ, चला मग बाय. एवढा लवकर हा कुठे चालला तू? कुठे चालला? फायनली निघालो. मस्त पाऊस, हां मस्त पाऊस चालू झालाय, छान. पावसाच्या ठिकाणी चाललोय. तरी सांग कुठे चाललोय. नाही चल बस गाडीत आपण जाऊ. आता आम्ही मस्त कसारा घाटात थांबलोय. हे असतं यार, पावसाळ्यात जन्म घेणं म्हणजे सुख. सुख बेडूक नाही, सुख. इतका सुंदर वॉटरफॉल, इतकी मस्त पाऊस. हा ना, मस्त तेवढं ना मोठं. माझं बाळ बघ किती एन्जॉय कर. बाबू काय आहे? वो जो दबा दबा है ना, वो दबा दबा पड़ रहा है. हो धबा धबा पड रहा. हे तुम्ही दोघं छोट्या छत्रीमध्ये. आमच्या आरनूची बघ किती छान छान आहे. अजून पोहोचलो नाही माथेरानला, नाही छत्र्यांची शॉपिंग चालू झाली. त्यात मी आपली फेवरेट वाली घेऊन आली. कुठे भारी भेटली. हा ठेव तिकीट. जुम्मा पट्टी पहिला स्पॉट. आल्या पहिला स्पॉट. भारी तिथं फॉग आहे सगळं, बघ ना. इथे खाली मग अशी पूर्ण फॉग होता, पूर्ण फॉग. कॅमेऱ्यावर पाणी पडतंय, काहीच दिसत नाही. कसं आहे, किती सारे वॉटरफॉल आहे. वाव, कसं भारी वाटतं ना. वाव, वाव, खरंच वाव. किती वॉटरफॉल आहे बघ बरं. आणि काय फॉग आहे यार, काय फॉग आहे. खरंच वाव. सकाळी तर किती छान वाटेल ना. हा ना, किती लाईन मध्ये किती बघ ना ते. 15 और ये चारों तरफ कोहरा ही कोहरा. तेजू डोनाल्ड डक है ना. काय बाबा, डोनाल्ड डक. बघ काय? डोनाल्ड डक. बदक. हॅलो बदक. हे बदक. हे टक 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 टक. कुठे चालला? माथेरानवरून डायरेक्ट नाशिकला पोहोचलो. मॅडमांचा मूड थोडा ऑफ आहे, आपण ऑन करून देऊ. आपण कशासाठी? हे लोक प्रत्येक वेळेस नाही मुद्दाम नाही सांगू आम्ही तुम्हाला काय झालं काही नाही, नंतर सांगू. आता आम्ही पहिले, आता लेट झाले, आम्ही पटापट निघतो आता. हे बघा फ्रेंड्स, आम्ही आता मिलेनियनला आणि घाई झाली आमच्या आरूला केक कट करायची.
आम्ही इतकं लेट आलो क्लोजिंग लास्ट ऑर्डर आम्हाला त्याच्या रिझन सांगू आम्ही हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे खाऊ घाला ना यस कशी टेस्ट चांगली आहे ना झालंय पण फोटो काही संपत नाही 2 तासापासून फोटो झालं आमचं जेवण वगैरे आता आम्ही चाललो घरी कसं करतो लहान कसं करतो अर्नू मस्त लहान भारी वाघासोबत वाघीण विसरलेली नाही काही विसरली नाही जे आज माझ्यासोबत ते आता नियतीचा खेळ होता तो ते तुझा बर्थडे तुझ्यासाठी आज संपला असेल पण माझ्यासाठी अजून नाही संपला आहे आपण रोज 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 सेलिब्रेट करत राहू आपण बस उद्या पण करू परवा पण करू सेलिब्रेट बस उडी नको हॅलो तर झाला बर्थडे कसं झाला काय झालं तुम्ही सर्व बघितलंच तर असा होता बड्डे माझा बड्डे झाला फायनली बड्डे तर सांगायचं असं की नाशिक टू माथेरानची आमची ती स्टोरी झालं असं की आम्ही पोचलो म्हणजे इथून फुल तुम्ही बघितलं सर्व काही व्यवस्थित झालं पाऊस कंटिन्यू पाऊस चालू होता एकदा तर आम्हाला एक म्हणजे पूल होता त्या पूल पूर्ण भरलेला होता म्हणजे माथेरान नाही नेरळ जायचा जो रोड आहे ना त्या रोडवर एक पूल आहे चांगला मोठा पूल होता तो पूर्ण पाण्याने भरला होता त्याच्यामुळे आम्हाला 7 ते 8 किलोमीटर फिरून जायला लागलं म्हणजे इतका पाऊस तिकडे आणि भयानक गर्दी म्हणजे आम्ही थोडं पहिले जाईपर्यंत एवढी गर्दी नाही वाटली पण जसा जो माथेरानचा जो नाही का स्टार्टिंगचा जो घाट चालू होतो तिथे एवढा क्राऊड म्हणजे बापरे भयानक क्राऊड हा आणि त्यात इतका पाऊस म्हणजे आणि फॉग पण होता थोडा काही समोरचं दिसतच नव्हतं काहीच दिसत आणि वरून तो माथेरानचा घाट इतका डेंजर घाट होता म्हणजे चांगल्या गाड्या मोठ्या ज्या गाड्या होतात लिटरली त्यांच्या गाडी म्हणजे ते काय व्हायचं म्हणजे काय व्हायचं एकदम असा चढ होता डायरेक्ट एकदम स्टिफ एकदम असा तर काय व्हायचं गाडी जायची आणि ट्रॅफिकमुळे ती थांबून जायची आणि तिला वर जातच नाही यायचं म्हणून मग ते इंजिनवर प्रेशर येऊन जायचं पूर्ण 2-3 गाड्या लागला प्रत्येकाची गाडी अशी मागे यायला लागली इतकी भीती वाटायला लागली त्यावेळी कारण असं आमची पण लास्ट वाला जो टर्न होता ना तिथे आमच्या गाडीतनं दूर यायला लागला फुल वासायला लागला प्रत्येकाच्या गाडीतनं वासायला म्हणजे इतकी भीती वाटत होती त्यावेळेस असं वाटत होतं की आत्ता गाडी फुटते की काय म्हणजे असं खूप भीती झाली होती त्यावेळेस मला आणि वरती नेता येत नव्हती कारण इतकी ट्रॅफिक चालणाऱ्यांची एक वेगळी गर्दी गाडीवाल्यांची एक वेगळी गर्दी उतरून फोटो काढणाऱ्यांची एक वेगळी गर्दी ते रोडवर सांगतात रोडवर ते करतात हेल्प की थांबून द्या आता नंतर जा ट्रॅफिक क्लिअरन्स करून देतात पण मग नाही लोक नाही ऐकत तुम्ही हा आणि इकडच्या साईडला पूर्ण दरी होती जर आम्ही थोडी कोणाची गाडी मागे आली असती गाडीला कट लागला असता जर कोणाकडनं हँडल नाही झालं असतं कोणी मुद्दाम नाही करत पण नाही ती सिच्युएशनच तशी नव्हती की कोणी काही करू शकतं ती गाडी थोडी जरी मागे आली असती ना आम्ही सगळे त्याच्यात म्हणजे इतकी डेंजर परिस्थिती होती कसं आम्ही वरती पोहोचलो माथेरानच्या पार्किंग पर्यंत आम्ही पोहोचलो दस्तुरी नाका तिथे गाडी लावायला लागते आणि तिथून रिक्षा करून जायचं एक तर ई रिक्षा एक तर हॉर्स रायडिंग नाही तर पायी असे 3-4 ऑप्शन आहे पण त्यात पण इतका पाऊस तुम्ही गाडीच्या बाहेर उतरू शकत गाडीतून पायी आमचं हॉटेल 4 किलोमीटर म्हणजे तुम्ही कितीही छान हॉटेल बुक करा आमचं हॉटेल आम्ही BYK हॉटेल बुक केलं होतं नाशिक BYK मधलं सर्वात बेस्ट हॉटेल आहे ते म्हणजे हॉटेल बद्दल काहीच नाही एकदम बेस्ट होतं तिथलं पण ते सगळं कॉलवर पण एकदम छान वगैरे
पण तिथे जायला सुद्धा आपल्याला ऑटोने त्याला जायला लागतं. बरं ठीक आहे, चला आपण ऑटोने पण जाऊ. तिथे कसं होतं, 3.5 दस्तुरी नाका ते जो 4 पॉइंट होता ना, तास. नाही दस्तुरी नाका जो पॉइंट होता ना, तिथे पण पार्किंग करता लोक. ती पण अशी नाही की प्रोफेशनल पार्किंग, एक गाडी दोन कुठेही गाडी, गाड्या कुठेही लावून कशाही गाड्या चालले लावता जातात. आणि निघून जातात. अजिबात आणि दस्तुरी management नाका म्हणजे नाही. असा एक हे असं ग्राउंड टाईप ग्राउंड मोठा, टाईप तिथे एरिया गाड्या लावून निघून त्यातही ती जातात. व्यवस्थित पण ग्राउंड नाही म्हणता येणार असा एरिया होता तो. आम्हाला लकीली एक जागा भेटली, तिथे आम्ही लावली लावली गाडी. आणि मग बाहेर, तिथे ना असे ते लोकल लोक असतात, ते विचारतात नाही का हॉर्स horse रायडिंग साठी. करायची का, तर ठीक आहे, आम्ही पुली बोललो की पाहिजे नाही का. आम्ही ई रिक्षा करणार. तर ई रिक्षासाठी तुम्हाला सांगते 3.5 म्हणजे ते आम्ही 4 तास वेटिंग. पहिले एकाला बोललो आम्ही की नाही ई रिक्षा करणार आहे, तर तो कन्फ्यूज, अरे नाही नाही सर 2 घंटे लगेगे. हा, मग पण आम्हाला म्हटलं- वाटलं की येड्यात काढला हा. असेल, ऑब्व्हियसली काढतातच बाहेर. बोलतात ते. मग दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या जणाला विचारलं, ते सगळे तेच म्हणत होते की 2.5 ते 3 तास तर कसे पण लागतीलच म्हणे. आणि जेव्हा हा पहिले खाली उतरला, जाऊन चेक केलं, तर लोक अक्षरशः लाईनीत उभे. लोक जाऊ द्या, लहान त्यांना बाळांना घेऊन ते लोक तिथे याच्यात चालले. ते काय म्हणत होते, तो एक लास्ट वाला जो लोकल होता ना, तो आला, कुली लागेल का म्हटलं. हा कुली तर लागेल भाई, ऑब्व्हियसली आमच्याकडे बॅग्स अरे आहे, पण तुम्ही आम्ही तर. bags पण आहे, ओल्या मग आपल्या मी त्याला पूर्ण विचारलं की bags ई ओल्या. रिक्षाचं कसं आहे, तो बोलला 3 तास लागेल. म्हटलं मग दुसरा काय ऑप्शन आहे भाई. मग तो बोलला की पायी. म्हटलं पायी 4 किलोमीटर कसं काय जाणार एवढ्या पावसात. पाऊस ठीक आहे, नसता आपण ठीक आहे, आपण आपण गेलो गेलो असतो, असतो, पण पण बाबूला घेऊन बाबू आहे जाणं त्याच्यात आणि वरून पाऊस, कसं काय पॉसिबल आहे. शक्यच नव्हतं. मग काही तो शक्य म्हणे की नव्हतं. हँड कार्ट, मग 3 जण ढकलतील आणि असं आणि तसं. पण म्हटलं भाई एवढं कसं काय म्हणजे पॉसिबल एवढ्या पावसात तिथे तुम्ही. पण चालताना सुद्धा इतका पाऊस होता की समोरचं काहीच दिसत नव्हतं. रिक्षाला एवढं ट्रॅफिक. म्हणजे एवढी छान हॉटेल बुक केली आम्ही, तर तिथं पूर्ण ओल्या घेऊन चालले, तर आपला उपयोगच काय ना. माझं म्हणणं असं होतं की तिथपर्यंत ऍटलिस्ट हॉटेलपर्यंत तरी आम्हाला गाडी, प्रत्येकाला म्हणजे आपल्यालाच नाही, प्रत्येकाला गाडी तिथपर्यंत तरी घेऊन जाईल. बाकी स्पॉट आपण कव्हर करू, ऑटोने म्हणा, बाय वॉक. आणि ऑटोचं कसं आहे, ते पर्सनल ऑटोज नाहीये, हा, ते ते गव्हर्नमेंटचे government ऑटोज autos आहे वाटतं. म्हणून मग ते लाईन त्यामुळे तो लावून issue जायला येतो, बाकी काही लागतं नाही. आणि 2-3 तास तिथं वेटिंग. आणि असं होतं की म्हणजे रात्रीतनं जर समजा कोणाला काही झालं म्हणजे तिथे आपल्याकडे काही ऑप्शनच नाहीये, गाडीच नाहीये आपल्याकडे. तिथून परत जर काही झालं म्हणजे परत 5 आणि किलोमीटर मेन मागे या. पॉइंट, तिथे फक्त BSNL ला रेंज आहे, बाकी कोणाला झिरो रेंज. म्हणजे एकदम. ते सिग्नलच निघून जाता पूर्ण. काही BSNL कोण वापरतं आजकालच्या जमान्यात. इमर्जन्सी आली तर डॉक्टरला कॉल सुद्धा करू शकत नाही, तर अजिबात काहीच नाही. म्हणजे झिरो मॅनेजमेंट यार, म्हणजे तिथे. पण तुम्ही जर ट्रेन येणार असाल तर बेस्ट आहे. म्हणजे तिथली ब्युटी मस्त होतं, म्हणजे आतमधनं फिरण्यासारखं भरपूर काही आहे तिथे. पण आता गर्दी होती त्यामुळे तसं. आम्ही काय विचार केला की सॅटर्डे संडे नको जाऊ, गर्दी आम्ही असेल Sunday to संडे Monday मंडे जाऊ. चाललो. संडेला लोक निघून जातात, संडे टू मंडे जाऊ. पण नाही भाई, असं काही नाही. इतकी गर्दी म्हणजे भयानक एवढा गर्दी. एखाद आणि महिना तर त्यामध्ये- बिलकुल नका जाऊ. हा, त्यात आणि आरण्याची म्हणजे असं आम्हाला वाटलं की त्याला नाही ठीक वाटत आहे. म्हणजे त्याचा असं चेहरा बघूनच कळतं ना आपल्याला. म्हणजे की तो आहे नाही ना, तो feel कुठे होतं. पण गेला ना आतापर्यंत, जेवढ्या ठिकाणी गेलाय ना, एकदम हॅप्पी, एकदम कडक राहतो तो, हा, काहीच पण त्याला चिल ते एकदम. पाहू म्हणजे पण मग यावेळेस तो आहे ना, तो आम्हाला असा थोडं डाऊन वाटलं. हे एकदम नाही वाटलं म्हणजे ठीक. तर तो म्हणजे असं, आणि त्यात रूम पर्यंत त्याला जर पावसात घेऊन जाणं म्हणजे मला तर अजिबात सेफ नाही वाटलं. आणि कारण हे मी सगळं त्याच्यासोबत, झाल्यानंतर आहे नाही ना, करू माझ्या शकत. तोंडातून डायरेक्ट निघालो की हे चला घरी. हा. मी कधी बोलत नाही बे असं, हा, माझ्या कधीच काय नाही. माहिती, चला म्हणजे घरी म्हटलं. तिथपर्यंत जाऊन आम्ही, आणि त्यास आम्हीच नाही आमच्यासोबत माझे पप्पा ते पण होते, तास मागे होते. म्हणजे ते खूप मागे म्हणजे होते बरेच मागे होते आमच्यापेक्षा. तर आम्ही त्यांना बोललो की हा जेव्हा बोलला की नाही नको मी चला कधीच घरी, बोलत नाही, पण माझ्या तोंडातून अचानक चला म्हणजे घरी, नाही जाऊ दे यार, बाई. नव्हतंच शक्य होत. म्हणजे Possible जेव्हा त्या च गाडीमधून धूर वगैरे यायला लागला ना, एवढी भीती वाटायला लागली मला. आपण फिरायला का जातो, Enjoy रिलॅक्स, हा. एन्जॉय, असं आणि आमचं शांतता. असं आहे ना, 2 तिथे spot- गेल्या गेल्याच केव्हा हा. पूर्ण भाई. आमचं असं आहे 2 स्पॉट कमी झाले तरी चालेल, पण आम्हाला खूप रिलॅक्स लागतं फिरणं. म्हणजे आम्हाला खूप रिलॅक्स लागतं. आम्ही असं धावपळ करत अजिबात स्पॉट बघत असं नाही बसत की नाही. इथे या ठिकाणी 10 जायलाच स्पॉट पाहिजे. 10च्या 10 7 कव्हर म्हणजे करायचे, 7ला उठायलाच दोनच. पाहिजे. आमचं असं काहीच नसतं. आम्ही 10-11 वाजता उठतो आणि मग नंतर आम्ही ते स्पॉट जेवढं होईल तेवढं कव्हर करतो. दिवसात 2 स्पॉट झाले तरी चालेल, पण आमच्या बाळाला काही त्रास नको या गोष्टीची आम्ही भरपूर काळजी घेतो की नाही चला घरी. पण त्यावेळेस काहीच समजलं नाही आम्हाला. आम्ही पण आम्ही म्हटलं निघालो नाही, बाई चला.
म्हटलं जाऊ दे, घरी चला, काही आपण नंतर उपयोगच परत नाही. येऊ, दुसरीकडे जाऊ, पण चला म्हणजे आम्ही म्हटलं. भरपूर हिल स्टेशनला गेलो, असं नाही पहिल्यांदा माथेरान गेलो असं नाही. तुम्ही माथेरानला नक्की जा, पण काय कार पण जा, पण मग ऑफ थोडं सीझन ऑफ जा, सीझन डायरेक्ट उन्हाळ्यात जा मी तर म्हणतो. खरंच जा. आणि फक्त त्या घाटावर जाताना खरंच खूप सावकाश जा, खूप रिस्की, खूप रिस्क. सोबत बाळ असतील अर्नेच्या एजचे वगैरे, पण खरंच खूप सांभाळा. मला त्या क्षणाला एवढं रडायला येत होतं, म्हणजे यार त्याला काही त्रास नको असं इतकं म्हणजे गिल्टी फील होत होतं. तुला माहितीये का, आम्ही निघालो आणि त्यानंतर रेड अलर्ट हे केलं. हा आणि तुम्हाला एक खरं सांगतो, म्हणजे तिथून आम्ही बरं झालं आलो. का माहितीये का, आज मी न्यूज बघितली, म्हणजे कालचा हा सीन आहे, आणि 1000+ मिलीमीटर पाऊस वगैरे तिथे असं काहीतरी होतं, आणि रेड अलर्ट आणि कंटिन्यू तिथे पाऊस चालू आहे जे कालपासून. होतं ते चांगल्यासाठी होतं, तर खरंच खूप चांगल्यासाठी झालं. आम्ही थोडं नेरळ आम्ही पास केला, आणि अर्नय फुल मूड मध्ये, म्हणजे काय अचानक तो एकदम फुल रिलॅक्स, जसा तो नॉर्मल असतो तसा तो एकदम झाला. म्हणजे तेव्हा चांगलं वाटलं की नाही, याला तिथं सेफ नव्हतं वाटत, म्हणजे त्याला इथं परफेक्ट नव्हतं वाटत. आणि आम्ही मम्मीने त्यांना आधीच कॉल करून दिलं होतं, तुम्ही येऊच नका, आम्ही येतोय खाली, आपण रस्त्यातनच निघून जाऊ. मग तिथून आम्ही असंच नाशिकला निघालो. हे असं होतं आमचं माथेरानचं एक्सपिरियन्स आमचा. असं वाईट नाही बोलणार आम्ही माथेरानला, चांगलं आहे ते, काही प्रॉब्लेम नाही. खूप छान आहे, थोडंसं काहीतरी खूप छान आहे. काहीतरी ई बाईक किंवा ई रिक्षा जरा जास्त, किंवा फक्त काहीतरी एवढंच असं दिलं म्हणणं आहे की पाहिजे, तुम्ही ऍटलीस्ट हॉटेल पर्यंत तरी गाडी घेऊन जाऊ देत द्या. किंवा मग कारण हॉटेल्स वाल्यांनी emergency असते. म्हणजे हॉटेल्स वाल्यांनी त्यांची त्यांनी स्वतःची ई provide बाईक केलं किंवा ई पाहिजे. रिक्षा, रॅपिडो वगैरे सारखं काहीतरी इलेक्ट्रॉनिक जर काहीतरी. तुम्ही लांबून येत आहेत खरं सांगायचं, आणि कोणाचा पाय सरकला, काय झालं ना, इतकी अवघड आहे ना ती कंडिशन, बापले डेंजर. म्हणजे त्या गाडींमधून जेव्हा धूर वगैरे यायला लागला ना, आम्ही इतके घाबरून गेलो ना. मला तर असं वाटत होतं की त्याला घेऊन डायरेक्ट बाहेर निघून जावं, इतकी डायरेक्ट कंडिशन अवघड होती आमची. पण ठीक आहे, जाऊ द्या, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणतात. हा बोलला की नाही ग, चल घरी जाऊ. मी कधीच नाही बोलत, कधीच नाही बोलत. माझ्या तोंडातून निघून गेलं. आम्ही आजपर्यंत इतकं फिरलोय, हे तर काहीच नव्हतं आमच्यासाठी 3 तास. आम्ही राजस्थान बाय कार गेलेलो आहे, हे आमच्यासाठी काहीच नव्हतं. आम्हाला एकदम बेस्ट होतं. म्हणजे आम्ही महाबळेश्वर पण गेलो, सापुतारा गेलोय, असं भरपूर हिल स्टेशन आम्ही कव्हर केले. पण हे थोडं जरा जास्त रिस्की वाटलं आम्हाला. मग ठीक आहे, जाऊ दे, सोडा. आणि असं आम्ही आलो घरी. तर घरी काय 9-9:30 पर्यंत आलो. मग मी विचार केला, म्हटलं यार इथं बर्थडे, म्हणजे ऑब्व्हियसली यार मूड ऑफच होतो यार, बर्थडे यार, म्हणजे बर्थडेच्या दिवशी असं झालं तर मूड ऑफच होतो. हा, म्हणजे कसं असतं ना की आपण 365 दिवस सर्व बायका आपण असं प्रत्येकासाठी काही ना काहीतरी करत असतो. आणि तिथं कसं आहे, ती सगळ्यांच्या वेळेस काहीतरी करते, आणि मी यावेळेस म्हटलं यार काहीतरी जाऊ आपण मस्तपैकी, पण मग काय यार नाही झालं, आता काय बोलायचं ते. मग रात्री पण आम्हाला असं काही बर्थडे वगैरे माझी अजिबात इच्छा नव्हती, पण मग माझी मम्मी ते बोलले नाही आम्ही येतोय, केक वगैरे कट करू. मग हा बोलला की नका, आपण बाहेरच जाऊ. हा, ते घरी येणार होते, केक कटिंग वगैरे करू म्हणे. म्हटलं नाही, एक काम करू, आपण बाहेरच जाऊ. आता एवढं फ्लॉप झालंय, काहीतरी तर थोडस तरी, पण 100 पैकी 10% तरी काहीतरी होईल. पण इतका मूड ऑफ झाला होता माझा, इतका मूड, म्हणजे अजूनही मला एकदम कसं तरी अजूनही ती नाहीये, मला समजतंय मनातून, अजूनही तिचा मूड ऑफच आहे. करू आपण तो नंतर कसा तरी नीट. हे काही नाही, अरे बर्थडे किती बर्थडे येतात, बर्थडेचं नाही, पण असं एक असतं ना की आपल्या बायकांचाच एकच दिवस तो आपला असतो. म्हणजे इतर दिवस आपण बाकीच्यांसाठीच काही ना काहीतरी करत असतो. आता बाळ झालंय म्हणजे त्याच्यामध्ये 24 तास त्याच्यासोबत त्यालाच हे बघायला लागतं, पण एकच दिवस आपल्यासाठी असा असतो की तो फक्त आपला असतो. आणि त्या दिवशी जर असं काही गोष्टी घडल्या ना तर खूप म्हणजे हे होऊन जातं. तर ठीक आहे, जाऊ द्या, असू द्या, जे झालं ते झालं. आता आपण परत करू. बर्थडे काय स्पेशल डे राहतो, स्पेशल डे आपण बनवू शकतो, स्पेशल कधी पण मी बनवेल. तर त्यावेळेस असं बर्थडेचं माझ्या डोक्यात नाही आलं. मला माझी फॅमिली, माझं बाळ, माझा नवरा, ह्या गोष्टी खूप मला सेफ ठेवायच्या होत्या. त्याच्यामुळे हा जेव्हा बोलला घरी, म्हटलं नाही चला घरी. जे असं होतं, जर तुम्हाला माथेरानला जायचं असेल तर तुम्ही नक्की जा, पण थोडं ऑफ सीझन जा. एवढ्या भर पावसात अजिबात जाऊ नका. आपल्या याच्याशी म्हणजे जीवनाशी आपल्या याच्याशी काही खेळ करून घेऊ नका. नक्की जा, पण थोडं ऑफ सीझन जा. वाटलंच तर ट्रेनने जा.
बाय कार खूप रिस्की आहे. तो घाट जो आहे ना ट्रेनचा पण प्रॉब्लेम आहे नेमकं ते नेरळ पासून माथेरान ती आता सध्या बंद आहे पण नंतर जेव्हा चालू आहे डायरेक्ट काहीतरी 2-3 महिने बंद आहे काहीतरी. हा पण नंतर जा तुम्ही 100% जा, कारण माथेरान बघण्यासारखं आहे खरंच, खूप छान आहे. चांगलं आहे फॉग ते, पण सिटी एक नंबर आहे ते. म्हणजे लोकही तिथले चांगले तुमच्या होते. सोबत इन्फंट असेल 2 इयर्सच्या आतला किंवा 3 इयर्सच्या तर आतला नका. तर नका जाऊ कारण त्यांचे हाल होता. आपलं खूप काही हाल नाही. होतं. आपले काही जर तो नाही वाटत. नसता ना अर्णे नसता ना आम्ही आम्ही गेलो गेलो असतो असतो. बिंदास पायी पण गेलो आम्ही असतो. काही गेलो नाही असतो. एवढा फरक नाही पडत. पण त्याला पावसात. पण त्याला नाही त्याला पावसात. आम्ही रिस्क नव्हतं घेऊ. ते बोलले की नाही बसेल ना बाळ हॉर्सवर. हा ते बोलले म्हणजे ते 3-4 मी 2 किंवा 3 जणांना विचारलं ना तेव्हा की मग बच्चे का क्या वो कैसे बैठेगा. ते बोलले मग की ते नाही, थोडे नाही, कन्फ्युज नाही बसतात का? ना हाँ, म्हणे. अशी असं करून तसं, मग हा. बैठेंगे ना बैठ जाएंगे म्हटलं ना नाही. मॅडम के नाही. साथ. म्हटलं भाई कॉन्फिडन्स नाही मी तुझ्या डायरेक्ट त्याला तोंडाला. बोलली, म्हटलं नाही मी माझ्या मुलासोबत हा खेळ करू शकत नाही, कारण हॉर्स शेवटी तो प्राणी आहे, त्याचाही काही होऊ शकतं, त्याचाही पाय सरकू शकतो. आपलं वजन का आपण त्याच्यावर टाकायचं. मला तर ते आवडतच नाही. पहिली पहिली गोष्ट की ते गोष्ट, हॉर्स अशी राईड केली छोटीशी ठीक आहे चल. ठीक आहे असं पण ते तुम्ही आपण कंटिन्यू वरती, मग आपल्याला वरती ते मला जायचंय, नाही आवडत. आपलं वजन आपण त्याच्यावर टाकायचं. शेवटी त्याचाही एक जीव आहे ना, त्याचाही पाय सरकला काय झालं काय करणार आहे. आपणही पडू बिकते, त्यालाही लागणार. प्रत्येक गोष्टीचं हे असतं. आम्ही म्हटलं नाही, या बाळाला घेऊन मी तर बसणार नाही. म्हटलं नाही, शक्यच नाही. तर झालं जे झालं ते झालं आणि तो जाऊ दे. दिवस एंड झाला असाच. दिवस एंड झाला. बर्थडे अजून एंड नाही झालाय. आपण करू काहीतरी आता. नेमकं करायचं होतं प्लॅन काहीतरी. पाऊस बाई पाऊस काय ऐकतच नाहीये. रेड अलर्ट सांगितलं, त्यामुळे आम्ही 2-3 कुठं दिवस. आता बाहेरच निघत नाहीये. सेफली घरी आलो नाही, आमच्यासाठी खूप जास्त चांगलं वाटलं मला, कारण पूर्ण रस्त्यांनी पाणी भरलेलं आहे. खूप पाणी होतं. 1-2 पूल म्हणजे आम्हाला 1-2 टायमाला आहे ना 7-8 किलोमीटर आम्हाला परत फिरून यावं लागलं. इतकं पाणी भरलेलं आहे. आणि आज पण न्यूज बघितली तर आज पूर्ण तिथे भरलेलं आहे पाणी. म्हणजे बरं जे झालं आम्ही होतं तिकडे थांबलो नाही. येताना थांबलो आमची नाही. वाट लागली खूप असती कारण वाट यायला लागली रस्ताच असती. नाहीये रस्ताच कुठे. नाहीये. सगळीकडे भरलेलं आहे पाणी. भरलेलं आहे बघितलं ना पूर्ण. आता. आज आणि खूप नाही. खूप अवघड झाली आहे म्हणजे बहुत कंडिशन. सिंपल गोष्ट जो होता है अच्छे के लिए होता है. तिला कालच ते बोललो मी. म्हटलं जे झालं ते चांगलं झालं असं विचार. कारण ते खरंच चांगलं झालं, कारण की आज यायचे खूप वांदे झाले असते. खूप एकदम बेकार वांदे झाले जाऊ द्या. असते. आमचं म्हणजे अर्णय सेफ आहे, तो छान खेळतोय आता. तो आवाज देतोय आता. जातो. तर तो छान खेळतोय, म्हणजे आता नॉर्मल तो गाडीतच नॉर्मल झाला होता असं. तर ठीक आहे चला. दही काय दही घ्या. तर ठीक आहे चला. असा होता माझा बर्थडेचा व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.